नमस्कार. आज आपण आता हा वेगळ्या प्रकारचा प्रश्न पाहूया. प्रश्न अतिशय सोपा आहे, परंतु आपल्या संकल्पना सुस्पष्ट असतील आणि गणिती क्रियांबद्दल चांगली माहिती असेल, तरच हा प्रश्न आपण चुटकीसरशी सोडवू शकतो. प्रश्न काय आहे बघा. दोन संख्यांची बेरीज 91 आहे. दोन संख्यांची बेरीज 91 आहे. त्यांच्यातील फरक 13 आहे. तर त्या संख्या शोधा व गुणोत्तर काढा. पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय? वी हॅव टू फाइंड आउट द नंबर्स, म्हणजे संख्या काढायच्या, शोधायच्यात आणि नंतर आपल्याला काय करायचं? त्यांचा रेशो म्हणजे गुणोत्तर शोधून काढायचंय. आता पाहूया याच्यात काय काय माहिती दिली आहे. तर संख्या किती आहेत? संख्या किती आहेत? संख्या आहेत 2. संख्या आहेत 2. गुड. लक्षात आलं? त्यानंतर त्यांची बेरीज किती आहे? समेशन ऑफ टू नंबर्स आर 91. 91. बेरीज किती आहे? 91. ही एक दुसरी माहिती आपल्याला मिळाली. संख्या 2 आहे, बेरीज 91 आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं? त्यांच्यातील फरक, डिफरन्स किती आहे? त्यांच्यातील फरक किती आहे? फरक आहे 13. म्हणजे एक संख्या लहान आहे आणि दुसरी संख्या मोठी आहे, हे तर निश्चित झालं. आता गणित आपण सोडवायला सुरुवात करूया. उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया. आता दोन संख्यांपैकी जी छोटी संख्या आहे तिला आपण काय करू? एक्स समजू. छोटी संख्या, या दोन संख्यांपैकी छोटी संख्या काय करू आपण? एक्स समजू. आलं का लक्षात? एक्स समजू. जर छोटी संख्या एक्स असेल तर माहितीत काय सांगितलंय? त्या दोन संख्यांमधील फरक 13 आहे. मग त्यापेक्षा मोठी संख्या किती येईल? तुलनेत जी मोठी संख्या आहे ती किती येईल? एक्स अधिक 13. बरोबर? एक्स अधिक 13. आता या दोन संख्यांची बेरीज किती आहे? या दोन संख्यांची बेरीज आहे 91. हे पण सांगितलं. आता कसं पाहणार आपण? आपल्याला अजून काही समीकरण मिळालेलं नाही. ते समीकरण काढण्यासाठी आपण काय करू? ही पहिली माहिती आणि दुसरी माहिती जी आपल्याला दिली ती एकत्र करून आपण समीकरण तयार करूया. छोटी संख्या x अधिक मोठी संख्या x अधिक 13 यांची बेरीज केली असता 91 ही संख्या मिळते. इथपर्यंत आलं? इथपर्यंत समजलं म्हणजे तुम्हाला गणित समजलं. आता समीकरणामध्ये आतमध्ये बरोबर चिन्ह असेल तर आपण इथे म्हणून चिन्हाचा वापर करतो, हे लक्षात ठेवा. आता x अधिक x अधिक 13 बरोबर 91. या x ची बेरीज करू. x अधिक x ची बेरीज होऊ शकते, y अधिक y ची बेरीज होऊ शकते, परंतु x आणि y ची बेरीज करता येत नाही. इथे x आणि x आहेत दोन्ही चल, त्यामुळे याची बेरीज करू आपण आणि ती येईल 2x. 2x अधिक 13 बरोबर येतो 91. 2x असा उच्चार आहे, x नाही. 2x अधिक 13 बरोबर 91. आता काय होणार? हे 13 हे पलीकडे जाऊन म्हणजे या बाजूला आले तर ते काय होणार? वजाबाकी होणार. म्हणून काय होणार? 2x बरोबर 91 वजा 13. समजलं पाहिजे म्हणून आपण काय केलं? दुसऱ्या रंगाच्या शाईने हे लिहिलेलं आहे. 2x बरोबर 91 वजा 13. किती येते वजाबाकी? 91 वजा 13 78. 2x बरोबर 78. 2x बरोबर जर 78 आले तर काय होणार? x बरोबर 78/2 म्हणजे उत्तर काय येईल? 78/2 म्हणजे उत्तर येईल 78/2 बरोबर उत्तर येईल 39. आलं का लक्षात? अतिशय सोपं गणित आहे. उदाहरण आहे, फक्त समजून घेतलं तरच त्याचा उलगडा होतो. आता छोटी संख्या x जर 39 असेल तर मोठी संख्या किती आहे? तर मोठी संख्या ही x अधिक 13. म्हणजे किती होणार? 39 अधिक 13
39 अधिक 13 बरोबर 52. म्हणजे मोठी संख्या होणार 52. आता पुढचा टप्पा जो प्रश्नाचा आहे तो थोडासा अभ्यासपूर्णरित्या पाहिला तरच लक्षात येईल. आता काय म्हटलंय, या दोन संख्यांचे गुणोत्तर काढा. पहिली संख्या आली आहे 39, बरोबर ना? पहिली संख्या आली आहे 39, हा, आणि दुसरी संख्या आली आहे 52, बरोबर? मग यांचं गुणोत्तर कसं काढणार? तर आपण सरळ यांना भाग घालूया. याच्यासाठी टेबल्स म्हणजे पाडे आपले मुखोद्गत असतील तर ही गोष्ट आपल्याला सोपी होऊन जाईल. 13 त्रिक 39, 13 चोक 52, म्हणजे 13 गुणिले 4 52, 13 त्रिक 39, म्हणजे 3:4 असा रेशो आलेला आहे. म्हणून दोन संख्यांची बेरीज 91 असल्यास आणि त्यांच्यातील फरक 13 असल्यास त्या संख्यांचं गुणोत्तर किती येणार? तर त्या संख्यांचं गुणोत्तर येईल 3:4. स्कॉलरशिप परीक्षा 7वी, पोलीस भरती यासाठी हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे काळजीपूर्वक पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहून घ्या आणि जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेमध्ये प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता आपण हा प्रश्न पाहूया. अतिशय सोपा प्रश्न आहे, परंतु या प्रश्नामध्ये अनेक उपप्रश्न दडलेले आहेत. प्रश्न काय आहे? 1111 मध्ये पुढील पैकी कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी समपूर्ण वर्ग संख्या मिळेल? बघा काय सांगितलंय, 1111 मध्ये कोणती लहानात लहान, काय चॅप्टर आहे पहिला? लहानात लहान. पुढे काय म्हटलंय? संख्या मिळवल्यास, मिळवल्यास म्हणजे बेरीज केल्यास काय मिळेल? समपूर्ण वर्ग संख्या मिळेल. आणि ती किती अंकी असेल? तर ती 4 अंकी असेल. लक्षात घ्या, या चारही बाबींचा विचार करून उत्तराकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. हा, पाहूया आपण. आता आपल्याला काही संकल्पना स्पष्ट असणं गरजेचं आहे. समजा विषम संख्या असेल तर विषम संख्येतून विषम संख्या वजा केली तरच आपल्याला समसंख्या मिळते, आणि समसंख्येतून समसंख्या वजा केली तर आपल्याला समसंख्या मिळते. आलं का लक्षात? मग आता 1111 ही विषम संख्या असल्यामुळे, ऑड नंबर असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? या विषम संख्येतून समपूर्ण वर्ग संख्या काढण्यासाठी विषम संख्याच वजा करावी लागेल. त्यामुळे आपल्या समोर असलेली -22 ही समसंख्या आहे आणि -150 ही पण समसंख्या आहे. म्हणजे हे दोन पर्याय आपल्याला उपयोगाचे नाहीत. त्यामुळे आपल्या पर्यायांपैकी 50% पर्याय यापूर्वी संपलेत. आता आपल्याला 1111 मध्ये यापैकी कोणती संख्या मिळविल्यावरती पूर्ण वर्ग संख्या मिळेल? लक्षात घ्या, 1111 मध्ये यापैकी कोणती संख्या मिळवल्यानंतर आपल्याला पूर्ण वर्ग संख्या मिळेल, असा हा प्रश्न आहे. आता पाहूया. पहिल्यांदा आपण बघूया 1111 अधिक -87. काय सांगितलं होतं? मिळवल्यास, म्हणून आपण बेरीज केली, परंतु ही ऋण संख्या असल्यामुळे याचं चिन्ह वजा आलं. वजाबाकी केली असता किती राहतात? 11तून 7 गेले 4, हातचा 1, 11तून 9 गेले 2, हातचा दिला. त्यानंतर काय होतं? 1तून 1 गेला 0 आणि राहिले 1024. 1024 ही समपूर्ण वर्ग संख्या असण्याची शक्यता आहे, कारण एकम स्थानी काय आहे? एकम स्थानी त्याच्या आहे 4, आणि ही संख्या किती आहे? 4 अंकी पण आहे. म्हणजे दोन पॅरामीटर्स मध्ये ही संख्या बसते.
आता आपल्याला 1 ते 40 या संख्यांचे वर्ग जर मुखोद्गत असतील तर आपल्याला हा प्रश्न अतिशय सोपा झाला असता. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण 1 ते 40 या संख्यांचे वर्ग मुखोद्गत ठेवा. आता 32 या संख्येचा वर्ग, 32 या संख्येचा वर्ग काय आहे? 1024. म्हणून वर्गमुळात 1024 बरोबर उत्तर येईल 32. इतकं करून आपल्याला थांबायचंय का? नाही. आपल्याला ही पण संख्या बघायची आहे, चेक करून, पडताळून पाहिजे. त्यामुळे आपण काय करणार? आता 1111 मधून आपण काय करणार? कुठली संख्या आपल्याला मिळवायची आहे? वजा 111. किती उत्तर येईल? 000. काय आली संख्या? 1000 ही संख्या आली. मुळात 1000 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही. म्हणजे 30 चा वर्ग किती आहे? 900. बरोबर? आपल्याला माहिती आहे 900 आहे. आणि 1000 ही पूर्ण वर्ग संख्या नसल्यामुळे 1000चं जर वर्गमूळ आपण काढलं तर ती संख्या किती येते? 1000चं आपण जर वर्गमूळ काढलं तर ती संख्या येते 31.62. आपल्याला प्रश्नात काय विचारले? 4 अंकी समपूर्ण वर्ग संख्या. 4 अंकी समपूर्ण वर्ग संख्या. त्यामुळे 1024 हे उत्तर योग्य आहे. हा प्रश्न PYQ सदरातला आहे. PYQ म्हणजे काय? प्रिव्हियस इयर क्वेश्चन या सदरातला आहे. यामुळे हा प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे. प्रश्न थोडासा अवघड होता, परंतु आपल्या संकल्पना सुस्पष्ट असतील आणि आपण लक्षपूर्वक प्रश्न वाचला असेल तर हा प्रश्न अगदी सोपा आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या अधिकाधिक मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.